शिक्षणावर बोलू मध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. तर आपण बघतो की आपल्या आजूबाजूला खूप मोठे मोठे होर्डिंग्ज असतात आणि आपण टी व्हीवरती ॲडव्हर्टिजमेंट्स बघतो, आपल्या फोनवरती येत असतात, सोशल मीडियावरती सगळीकडे हल्ली वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी दिसतात आपल्याला. पण आणि त्या सगळ्यांमध्ये कसं एक काहीतरी टॅगलाईन असते. फॉर एक्झाम्पल आपली डेअरी मिल्क कॅडबरी सगळ्यांची फेवरेट सिल्क, तिची कशी टॅगलाईन आहे, किस मी क्लोज युअर आयज मिस मी. माझा आवाज छान नाही आहे, इट्स ओके, प्लीज माफ करा. बट कसं आहे ना, ह्या सगळ्या ज्या टॅगलाईन्स आहेत त्या लिहितं कोण किंवा त्या कुठे लिहिल्या जातात आणि त्यासाठीची जी एक काय म्हणतात बरं, जी पर्टिक्युलर एक नोकरीची पदवी आहे ती कोणती किंवा कोणता भाग, कोणता डिपार्टमेंट हे सगळं करतं, तर आणि त्याच्यामध्ये नोकरी कशी मिळवायची, तर ह्या सगळ्याबद्दल आपण आजच्या भागात ऐकणार आहोत. तर सुरू करूया हाऊ टू बिकेम ए कॉपीरायटर हा भाग. हाय अमृता, थँक्यू तू मला स्टोरी मॅजिकवर येण्याची संधी दिलीस. हॅलो एव्हरीवन, माझं नाव दृष्टी विजय शिंदे आहे. मी एक सिनियर कॉपीरायटर आहे एका डिजिटल एजन्सीमध्ये जी लोअरपरेलला आहे. माझ्या एजन्सीचं नाव आहे किनेक्ट. व्हॉट इज अ कॉपीरायटर? जसं टायटलमध्ये आहे, मी एक रायटर आहे. आणि जसं अमृताने बरोबर सांगितलं, आपण बिलबोर्डवर जे सगळं लिहिलेलं असतं ते बघतो, नाहीतर काही ब्रँडचे टॅगलाईन असतात. हो, हे सगळी कामं मी करते. पण किस मी मिस मी हे जे आहे हे टॅगलाईन नाही आहे, ही एक जिंगल आहे. आणि टॅगलाईन कॅडबरीची आहे, कुछ मीठा हो जाय. तर असे भरपूर भाग आहेत कॉपीरायटिंगचे. आणि आता मी ते स्लोली सगळे भाग एक्सपिरियन्स करते आहे आणि सगळ्यांमध्ये भरपूर मजा येते करायला. इंडस्ट्रीबद्दल बोललं गेलं तर देर आर टू काइंड्स ऑफ थिंग्स. मेनलाईन एजन्सी असते आणि डिजिटल एजन्सी असते. मेनलाईन एजन्सी म्हणजे प्रिंट मीडिया, म्हणजे आउटडोअर मीडिया, बिलबोर्ड, न्यूजपेपर, हे सगळं मेनलाईन एजन्सी करते. मी एका डिजिटल एजन्सीमध्ये काम करते. तर आम्ही सोशल मीडिया, वेबसाईट, फोनवर जे पण सगळं होतं डिजिटल, लॅपटॉप, यूट्यूब, हे सगळं मी करते. तर जर बिलबोर्डवर कॉपी दिसली तर ती मी नाही लिहिली आहे, पण त्याच ब्रँडची कॉपी जर तुम्ही फेसबुकवर बघितली, हो मी ते केलं आहे. ॲड फेसबुकवर बघितलं, हो मी ते केलेलं आहे. हे मेन टू डिफरन्सेस आहेत मेनलाईन एजन्सी आणि डिजिटल एजन्सीमध्ये. ऑफकोर्स वर्ल्ड जसं बदलतं आहे आता, डिजिटल वाढत चाललं आहे, कारण सगळ्यांच्या हातात एक फोन आणि सगळ्यांच्या फोनमध्ये आता इंटरनेट आलेलं आहे थँक्स टू जिओ. तर हो, माझं काम वाढत चाललं आहे आणि मला ते खूप मजा येते आता त्यामध्ये अजून चांगलं करण्यासाठी. सो दॅट इज अ लिटल ब्रीफ की कॉपीरायटिंग आणि इंडस्ट्री, ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्ये कॉपीरायटिंग कुठल्या दोन साईड्स आहे. तू कॉपीरायटर आहेस, सिनियर कॉपीरायटर आहेस इनफॅक्ट. तर म्हणजे आता मला सांग की कॉपीरायटर बनण्यासाठी पहिले तू काय शिकलीस? आता बघितलं जाईल तर एज्युकेशन माझं कॉपीरायटिंगसाठी नव्हतं, पण मे बी होतं. मी 12वी नंतर BA केला सेंट झेवियर्स कॉलेजमधून, BA इन इकॉनॉमिक्स आणि इंग्लिश लिटरेचर. आणि मग त्यानंतर BA झालं. पुढे काय करायचं, सगळे मित्रमैत्रिणी अब्रॉड जात होते, MBA करायला, MS करायला. मला काय कळत नव्हतं. तर तेव्हा मला UPSC करायचं खूप मन होतं. म्हणजे आईवडिलांना पण वाटत होतं मी करू आणि मला पण भरपूर वाटत होतं. तर UPSCचा अभ्यास सुरू केला, पण वर्ष वाया जाऊ नये म्हणून म्हटलं चल लॉ करूया. इंटरेस्ट आणि UPSCमध्ये मदतसुद्धा होईल. UPSCचा 1च वर्षाचा अटेम्प्ट दिला, काय जमलं नाही आणि मन रमलं पण नाही त्यात. आणि हळूहळू कळायला लागले की जे लहानपणीचं ते स्वप्न होतं ते रियालिटीमध्ये बेस नव्हतं, ते एक स्वप्नच होतं. माझा इंटरेस्ट त्यात नव्हता आणि माझं ॲप्टिट्यूड म्हणजे मी जशी आहे ते पण त्यामध्ये कुठे बसत नव्हतं. तर तो थोडा कन्फ्युजिंग पिरियड होता BA नंतर. आणि मी लॉ करत होती आणि मला लॉ पण मला शिक्षण घ्यायला खूप आवडतं. शिक्षणाची आवड आहे मला.
पण ते प्रॅक्टिकल जेव्हा होतं ना तेव्हा कुठेतरी मिस होत होतं. मी कोर्टात जायची, हायकोर्टात बॉम्बेच्या. मी एका ज्युनियर लॉयरबरोबर काम करत होती तेव्हा. आणि कोर्टात जाऊन ना मला बरं नाही वाटायचं. मी एक्सप्लेन नाही करू शकत. एक फिलिंग असते ना की हे नाही करायचं आहे, हे मला नाही जमत आहे, मला जमवून नाही घ्यायचं, इच्छा होत नाही आहे, ती येत नाही आहे. तर 3 वर्ष मी लॉ पण कंप्लीट केलं, पण बारची एक्झाम नाही दिली. तर मी लॉ करताना मी MA सुद्धा केला इग्नूमधून, डिस्टन्स लर्निंग. आणि मी MA इन इंग्लिश लिटरेचर केलं, कारण मला बुक्स वाचायला लहानपणापासून खूप आवडतं. मी एकदम त्यात विसरून जाते स्वतःला आणि काय होतं आहे आजूबाजूला. मला खूप आवडतं वाचायला. तर वाचन आवडत होतं, मग कविता आवडायला लागल्या. लहानपणापासून करत होते. हळू कुठे लिहायची, स्टोरी, इमॅजिनेशन स्वतःचं चालू असायचं. पण ऑलवेज वाटलं की ती एक हॉबी आहे, त्याचं काय होऊ नाही शकत. पण MA केलं. माहीत नाही समटाईम्स आपण स्वतःला करत जातो कारण आपल्याला वाटतं हे करायला हवं, पण त्या पाठी काही रिझन नसतं. मला वाटतं तसंच काहीतरी आहे माझ्या इंग्लिश लँग्वेजबद्दलच्या लवबद्दल, की हे करूया ना, बघू काय होतं. ते मी केलं. मग त्यानंतर MA झाल्यानंतर आत्ता काय, MA आणि लॉ पण झाल्या, आत्ता काय करायचं. मग मी एक जॉब घेतला. माझ्या कंपनीचं नाव होतं थर्ड ब्रिज, आणि ही एक कन्सल्टन्सी कंपनी आहे. बेसिकली ते 13 महिने केलं, ते पण काही जमलं नाही. हाय पेईंग जॉब होता, कारण लॉ केलेलं, MA केलेलं, तर झेवियर्समध्ये होते. लॉ मी गव्हर्मेंट लॉ कॉलेजमधून केलेलं, तर मला जॉब चांगला मिळालेला. पण तिथे पण काय बसत नव्हतं. जे करायचं आहे आणि त्यांनी एक स्वतःवर ना थोडं अपसेट मन होतं की अरे हे आवडत नाही आहे, मग हे का करायचं, हे आवडत नाही आहे, मग काय करायचं. तर मी माझा जॉब क्विट केला 13 महिन्यानंतर, आणि मग 6 महिने मी काहीच केलं नाही. आणि विचार केला स्वतःला की काय करू. तेव्हा मी ही बुक वाचली, जी मी काढली आहे. इट्स कॉल्ड व्हॉट कलर इज युअर पॅराशूट. 2017ची एडिशन आहे. एव्हरी इयर हे बुक हे होतं, रिन्यू होतं, एडिशन नवीन निघतात. 2020चं पण असेल आता. मी या बुकमध्ये सगळं वाचलं नाही आहे, कारण इफ यू सी इट्स अ व्हेरी हेवी बुक, आणि मला फिक्शन आवडतं. मी फेरीटेल वाचते, मी रोमॅन्स वाचते. मला नॉन फिक्शन अजिबात आवडत नाही. पण करायचं होतं, आणि त्यातलं थोडं पटत होतं. जे पटत होतं ते मी फॉलो करत होते. एक व्हेरी सुंदर थिंग मी ह्याच्यामधली शिकली या बुकमधून. मला काहीच कळत नव्हतं. BA केलं, MA केला, लॉ केलं, पण असं वाटत होतं काही स्किलच नाही आहे. 13 महिने जो जॉब केला, कारण माझ्या स्किलसेटशी मॅच होत नव्हता, असं वाटायला लागलं की मला काही जमतच नाही. मला काय मला काही जमणारच नाही. मी किती काय केलं तरी ते कधीच फिट होणार नाही, असे सगळे थॉट्स येत होते. तर या बुकमध्ये मी काहीतरी सही शिकले. व्हॉट इज दॅट, ती कोणती गोष्ट आहे की लोक तुमच्याकडे येऊन तुम्हाला विचारतात, तुमची मदत घेतात. अशी कुठली गोष्ट आहे तुमच्या लाईफमध्ये की लोक येतात आणि म्हणतात ह्याच्यासाठी थोडी मदत करशील का. आणि माझ्या लाईफमध्ये अशी गोष्ट होती, ती होती रायटिंग. लहानपणापासून कोणाला कधी ईमेल लिहायचं, लेटर ऑफ रेकमेंडेशन लिहायचं आहे, कोणाला कुठे बिल्डिंगमध्ये लेटर लिहायचे आहेत की मला हे हवं आहे. नाहीतर मैत्रिणी, मला हे फेसबुकवर पोस्ट टाकायचं आहे, तर त्या पोस्टासाठी काय देशील का मला जरा. अशी प्रश्न मला भरपूर लोकांनी भरपूर वेळा विचारलेली, आणि मी ते सहज करायचे, कारण मी वाचायचे, तर इट वॉज इझी माझ्यासाठी लिहिणं, असं मला वाटायचं. म्हणजे हे काय, हे तर कोणालाही जमेल, लिहिणं तर सगळ्यांना येतं आहे, आपण लहानपणापासून लिहितो आहे, तर हे सगळ्यांना जमतं. पण मला लक्षात यायला लागलं की ही गोष्ट लोक माझ्याकडून विचारतात आहे, म्हणजे माझ्याकडे काहीतरी आहे की ते मी डेव्हलप करू शकते.
तर ते 6 महिन्यात मी फ्रीलान्सिंगचा जॉब घेतला. Naukri.comचा एक छोटा भाग आहे ॲम्बिशन बॉक्स. त्यासाठी मी ब्लॉग लिहायला लागले. ब्लॉग हे कॉपीरायटर नाही लिहित, हे कॉन्टेंट रायटर लिहितात. कॉन्टेंट म्हणजे लाँग फॉर्म कॉपी, म्हणजे वेबसाईटवर पूर्ण कॉपी जे बघतो ती कॉन्टेंट रायटर लिहितो, पण त्याच्यावर एक वरची हेडलाईन असेल ती कदाचित कॉपीरायटर लिहितो. तो कॉपीरायटर कन्साईज रायटिंग करतात, कॉन्टेंट रायटर लाँग फॉर्म रायटिंग करतात. तर 6 महिन्यात मी ते फ्रीलान्सचा जॉब केला आणि मला एक चांगली मेंटर पण मिळाली. कॉन्स्टंटली की हे रॉंग आहे, हे बरोबर नाही आहे, हे असं का लिहिलं आहे, मग एवढं का लिहिलं आहे, हे चेंज कर, ते चेंज कर. त्यात थोडे शिकले मी, आवडायला लागलं आणि मेंटर चांगल्यामुळे मिळाल्यामुळे अजून आवडायला लागलं. मग मी म्हटलं अच्छा चलो इसके आगे करते, जॉब घेऊया. माझा एक मित्र डिजिटल एजन्सीमध्ये काम करत होता, माइंडशिफ्ट इंटरॅक्टिव्ह, जी लोअर परेलमध्येच आहे. मी त्याला म्हटलं की मला आवडेल आता काहीतरी जॉब करायला रायटिंगमध्ये. आणि लकीली त्याच्या कंपनीत वेकन्सी होती, मी अप्लाय केली आणि मला तो ज्युनियर कॉपीरायटर म्हणून जॉब मिळाला. अँड दॅट वॉज द बिगिनिंग ऑफ माय करिअर इन ॲडव्हर्टायझिंग. मला इंडस्ट्रीमध्ये फक्त 1 year 8 months झालेत, पण मी 28 years ओल्ड आहे. तो आय थिंक दॅट इंडस्ट्रीमध्ये फक्त 1 year 8 months असले तरी मी या जॉबसाठी ऑल माय लाईफ प्रिपेअर करत होती. ती आता फायनली वेन आय रिअलाइज की माझे स्ट्रेंथ काय आहे ते मॅच झालं आणि मला माझा ड्रीम जॉब मिळाला. तिथे मी ऑलमोस्ट 1.5 year काम केलं माइंडशिफ्ट इंटरॅक्टिव्हमध्ये आणि मग मी शिफ्ट केलं फ्रॉम माइंडशिफ्ट इंटरॅक्टिव्ह टू किनेक्ट, जिथे मी सिनियर कॉपीरायटरचा जॉब घेतला. आणि येस, आता जे काम करते मी फॉर माय ब्रँड्स, माय ब्रँड्स आर ब्रँड्स लाईक एरियल. मी लोधासाठी काम केलं आहे, एरियलसाठी काम केलं आहे, भारती ॲक्सेट जनरल इन्शुरन्ससाठी काम केलं आहे, TVS स्टार सिटी प्लससाठी काम करते आहे. असे माझे ब्रँड्स आहेत आणि मी भरपूर ब्रँड्सबरोबर काम केलं आहे आणि मला वेगळे पर्सनॅलिटीज या ब्रँड्ससाठी जे लागतात ते एक्सपिरियन्स करायला खूप आवडतं. ओके, म्हणजे तुला फायनली असं वाटलं की आता तुला तुझं पॅशन परस्यू करायचं आहे. तर आता तू पॅशन परस्यू करायला गेली आहेस, पण मग एक कॉपीरायटर बनण्यासाठी म्हणजे या टॅगलाईन्स वगैरे ज्या असतात ह्या सगळ्याच्या एक नोकरी मिळवण्यासाठी एक बेसिक जी स्टेप्स असतात त्या काय असतात मुळात, त्या आपल्या सगळ्यांना सांगायला आवडतील. कारण की लोकांना माहितीच नाही आहे की हे सगळे टॅग्स वगैरे लिहिणाऱ्यांना म्हणजे एक कुठेतरी प्लॅटफॉर्मही आहे आणि ही लोकं कुठेतरी जाऊन एक छान कामही करू शकतात. सो त्या लोकांना म्हणजे बाहेर कळू देत की आय मीन एक कॉपीरायटर एक कॉपी जो करतो तो काय काय काम करत असतो. नोकरी कशी मिळेल, रीच आउट. लिंक्डइनवर आहेत जे दुसरी सपोज आता मी कॉलेजमध्ये होते राईट, मी माझ्या कॉलेजमधल्या मुलं ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये काम करतात. तर मी त्यांना लिंक्डइनवर मेसेज करायची की मला इच्छा आहे कंपनीत काम करायला, तुमच्यासारख्या कंपनीत काम करायला, वेकन्सी आहे का. सपोज ते म्हणाले हो आहे, मग तुम्ही माझा CV रिफर करू शकता का. आय विल टेल यू दिस की रेफरल सगळ्यात जास्त काम करतं. कोणीतरी तुमचा CV फॉरवर्ड केला आहे HR ला, हे खूप चांगलं काम करतं ॲज अपोज टू मी डिरेक्टली अप्लाय करते. तर ऑलवेज ट्राय टू फाइंड आउट की कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आहे जे तुम्ही त्यांना ओळखता आणि जर ते तुमचा CV फॉरवर्ड करू शकता. इट इज अ ग्रेट वे फॉर द फर्स्ट स्टेप. इफ नॉट देन सर्च करा कॉपीरायटर लिंक्डइनवर. मग तुम्हाला लोक दिसतील या फर्ममध्ये. यू राईट टू देम, हे मला पण करायचं आहे, तुम्ही काय सजेस्ट करता तुमच्या कंपनीमध्ये. एक्झॅक्टली, फ्रेंड नॉन फ्रेंड तुम्ही असा प्रश्न विचारू शकता. काय होणार, मोर दॅन एनिथिंग ते म्हणतील की नाही, बोलणार नाही, रिप्लाय नाही करणार. रिप्लाय केला तरी म्हणतील की नाही आम्ही असं नाही करत. ठीक आहे, बट देर आर अ फ्यू पीपल हू विल बी लाईक वाय नॉट, आपण बोलूया ह्याच्यावर. आणि मग त्याच्या पुढे थिंग्स स्टार्ट टू हॅपन. पण फर्स्ट स्टेप इज युअर्स. नाहीतर भरपूर लोक आता ब्लॉग लिहितात.
ब्लॉग रायटिंग, मनी इज नॉट अ लॉट इन द बिगिनिंग, पण स्किल आहे. जेवढी बेटर तुम्ही स्किल करत जाल तेवढं तुम्हाला पेमेंट चांगलं मिळत जाईल. आणि ॲट दी एंड ऑफ द डे अ बिग पार्ट ऑफ इट इज पॅशन, की मला हे करायचं आहे. मला अशी एक ॲड बनवायची जी सगळ्यांना आठवेल. मला अशी एक ॲड करायची आहे जे कोणाच्या तरी लाईफमध्ये काहीतरी चेंज आणेल. हे एक सेन्स ऑफ पॅशन आहे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीजमध्ये, विच इज वाय लोक या एजन्सी या ॲडव्हर्टायझिंग वर्ल्डमध्ये काम करतात. सो बिगिनिंगमध्ये इकॉनॉमिक बेनिफिट्स थोडे कमी आहेत, पण द मोर यू डेव्हलप स्किल आणि जेवढं जास्त तुम्ही क्विकली ते डेव्हलप करता तसे तुमचे पे स्केल पण वाढत राहतील. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्ही एन्जॉय करता. मी लॉ करत होते आणि पर्सनली लॉ करत होते, मग एका हाय पेईंग जॉबमध्ये पण होते, पण स्ट्रेस्ड आउट होते, घरी यायचे आणि आवडायचं नाही. तर आता एन्जॉय करते स्वतःला खूप. तर वाटतं की ठीक आहे, थोडे कमी पगार, थोडा कमी आहे, पण ठीक आहे, जे मनाला आवडतं आहे ते मी करते आहे. तर होपफुली थोड्या वर्षात ते पे स्केल पण सगळं रिपेअर होऊन जाईल, कारण मी तेवढं स्वतःला डेव्हलप करेल. आणि जेव्हा तुमचे स्किल स्ट्रॉंग असतात तेव्हा कोण तुम्हाला जेवढं तुमचं डिझर्व पे ते डिनाय नाही करू शकत, त्याला नाही म्हणू शकत. सो या कीप डेव्हलपिंग. सेल्फ डेव्हलपमेंट खूप इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये. आणि माझे मेंटर मला नेहमी सांगतात, दृष्टी काळजी करू नकोस की तू मूर्ख दिसशील. प्रश्न आहे तो विचार. पहिल्यांदा काय करतेस करून बघ. जे सगळं ट्राय करायला हवं. असं मी स्टुपिड दिसेल, मग लोक काय म्हणतील, भीती तर वाटते, पण डेव्हलपमेंटमध्ये तो खूप मोठा पार्ट आहे, मूर्ख दिसणं, स्टुपिड दिसणं. वन्स यू अंडरस्टँड की तुम्ही थोडे मूर्ख आहात, मग तुम्हाला कळतं अच्छा शहाणं बनण्यासाठी काय करायला हवं. सो ॲडव्हर्टायझिंगमध्ये ते भरपूर आहे, दी अबिलिटी टू कॉन्स्टंटली थोडं बेटर होणं. सो या दॅट इज अच्छा. तर लोकांना म्हणजे आउट हिअर काहीतरी सांग की कोणती पुस्तकं त्यांनी वाचायला हवीत, किंवा पर्टिक्युलर कोणत्या गोष्टींमध्ये त्यांनी रस घ्यायला हवा, कोणत्या गोष्टी त्यांनी परस्यू करायला हव्यात, त्यांनी कोणत्याचसोबत म्हणजे त्यांनी कोणत्या गोष्टी डेव्हलप केल्या पाहिजेत. जर त्यांना म्हणजे जर कोणालाही कॉपी रायटर बनायचं असेल तर कोणत्या गोष्टी डेव्हलप केल्या पाहिजेत मुळात, हे सगळ्यांना सांग. कॉपी रायटिंगसाठी बेसिक स्किल्स हे खूप मोठं एक प्रश्न आहे ना. कॉपी रायटर फक्त लिहितो एवढंच नाही, तो एक व्हिज्युअलायझर आहे. स्क्रीन प्ले रायटर म्हणजे जे पिक्चर लिहितात ते पण ॲट दी एंड ऑफ द डे रायटिंगच करतात आहे, राईट. पण त्यांना किती एक्सपिरियन्स असावा लागतो की हा कॅरेक्टर कसा बिहेव करणार, मग हे सीन कसं दिसणार. हे फक्त एका बेसिक स्किलनी नाही आहेत, हे एक ऑब्झर्वेशननी येतं. ऑब्झर्वेशन की माझ्या लाईफमध्ये काय सुरू आहे, मग लोक कसे बिहेव करतात आहे, बाहेर काय दिसतंय, मग हा रंग आणि हा रंग मॅच होतात आहे का. ॲज अ रायटर ऑब्झर्वेशन इज द बिगेस्ट स्किल. ऑफकोर्स रीडिंग तर आहेच. रीडिंग म्हणजे तुम्हाला जेवढं वाचता येईल, जे आवडतं ते वाचा. सगळ्यांना वाटतं की नाही मला चांगले बुक्स वाचायला पाहिजे. ऑफकोर्स चांगले बुक्स इन द सेन्स चांगल्या ऑथरनी लिहिलेले बुक्स डेफिनेटली वाचा, पण देर इज नो राईट जॉनर. असं नाही की तुम्ही फक्त फिक्शन वाचा की नॉन फिक्शन वाचा, इतिहास वाचा. तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला मॅगझिन आवडतं तुम्ही मॅगझिन वाचा, नो प्रॉब्लेम, पण वाचत राहा. एक म्हण आहे फॉर ॲडव्हर्टायझिंग प्रोफेशनल्स, तुम्ही जे इनपुट करता तुम्ही तेच आउटपुट देता. तुम्ही जेवढं बघणार, जेवढं वाचणार, मगच तुम्हाला नवीन आयडिया येणार, मगच तुम्ही ते आउटपुट देऊ शकता. तर ॲडव्हर्टायझिंग आणि कॉपीरायटर्ससाठी बेसिक आहे की तुम्ही प्रिव्हियस जे लोकांनी चांगल्या कॉपी लिहिल्या आहेत, कॉपी लिहिणं म्हणजे टॅगलाईन वाचणं, जस्ट डू इट. नायकीची टॅगलाईन कुठून आली, कशी आली, का आली,
कुछ मीठा हो जाए, रिझन काय आहे? कुछ मीठा हो जाए हे वाचल्यावर वाटतं की हां काहीतरी गोड असेल लगेच. म्हणजे कॅडबरीने किती सहज त्यांच्या प्रोडक्टचं टॅगलाईन त्या प्रोडक्टबद्दल कसं केलं, हे डेव्हलपमेंट कसे झाले, हे वाचायचं. प्रिव्हियस ॲड बघायच्या, 10 वर्षापूर्वीच्या, 15 वर्षापूर्वीच्या, 20-30 वर्षापूर्वीच्या ॲड बघा. यूट्यूबवर सगळं आहे, गुगलवर सगळं आहे. तुम्ही काही टाकलं टॉप 10 कॉपी एक्झाम्पल्स, नाहीतर टॉप 10 टॅगलाईन्स, असे सिम्पल सर्चेस केले तुम्हाला हे सगळं मिळत जाईल. तुम्ही वाचत राहणार. पहिलं वाटणार, मला पण वाटायचं नाही जमणार, कसं जमणार हे, असं कसं लिहू शकतं कोण, असं कसं परफेक्टली कॅप्चर कसं करू शकतो माणूस. सवय होते, हळूहळू जमतं. मग हळूहळू आपण पहिलं तर कॉपी करतो, जे दिसतंय त्यांनी काय फॉर्म्युला अप्लाय केला, आपण पण हे फॉर्म्युला अप्लाय करू. पहिलं कॉपी, मग थोडं, आणि मी पण आता कॉपी स्टेजमध्येच आहे. थोड्या वर्षांनी, नाहीतर होपफुली लवकरच ते डेव्हलप होऊन इनोव्हेशनमध्ये जाणार. जे बघतीये त्याला अजून सुंदर कसं करायचं, ते बेस घ्यायचा, पण त्याला कॉपी न करता त्याला रिमिक्स कसं करायचं. सो आय थिंक द बेसिक थिंग फॉर अ कॉपी रायटर इज रीडिंग. जे वाचायचं वाचा, टिंकल वाचा, नो प्रॉब्लेम, पण वाचत राहा. आणि वाचत नसताल तर बघत राहा. नेटफ्लिक्स करा, पिक्चर बघा की अच्छा कॅमेरा कसा फिरलाय, मग कोण काय म्हणतंय, मग त्याचं एक्सप्रेशन कसं आहे. जेवढं तुम्ही स्वतःला या गोष्टींची ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग कराल, तुम्हाला कॉपी रायटिंग तुमचं स्ट्रॉंगर होत जाईल. फॉर एक्झाम्पल कॉपी रायटिंग ॲज अ जॉबमध्ये काय आहे, लेट्स टेक एन एक्झाम्पल. सपोज माझा ब्रँड आहे स्प्राईट माझा ब्रँड आहे, तर मला डिसाईड करावं लागतं, मला म्हणजे स्प्राईटच्या ब्रँड टीमला ऑलरेडी जे स्प्राईटसाठी काम करतात आहे त्यांना माहिती आहे की आमचं टार्गेट ग्रुप कोण आहे, कोण पितं स्प्राईट. तर त्यांना लक्षात येतं की 20 ते 40 वर्षाचे लोक स्प्राईट पितात. आणि स्प्राईट पितात कारण त्यांना त्याचं लेमन फ्लेवर आवडतं. एज ग्रुप आहे 20 to 40 years old. एवढ्या इन्फॉर्मेशनबद्दल पण आपण भरपूर काय काय करू शकतो. 20 to 40 yearsच्या सपोज एका माणसाला स्पोर्ट्स आवडतं आणि लेमन फ्लेवर, तर मे बी मी दाखवू शकते की कोणतरी क्रिकेट खेळतं आहे आणि क्रिकेटनंतर ब्रेक हवे म्हणून तो स्प्राईट पितो आणि रिफ्रेश होतो. हे इन्फॉर्मेशन मला कशी लक्षात आली, 20 to 40 yearsचा माझा टार्गेट ग्रुप आहे, त्यामध्ये हा माणूस आहे आणि त्याला स्पोर्ट्स आवडतं. हे स्पोर्ट्स का आवडतं, हे भरपूर सॉफ्टवेअर असतात आपल्याला काय म्हणतात टार्गेट ग्रुप मॅपिंग करायला, आणि हे टीम असते स्ट्रॅटेजी टीम ऑफिसमध्ये. मी कॉपी रायटिंग टीम, क्रिएटिव्ह टीम, एक टीम आहे स्ट्रॅटेजी टीम मला सांगते दृष्टी, या वयाच्या एज ग्रुपमध्ये लोकांना स्पोर्ट्स आवडतं, लोकांना बिग बॉस आवडतं, कदाचित काही असू शकतं. तर मी त्यातलं एक घेतलं. मग मला लक्षात येतं ओके की माझ्याकडे विजन आहे, ह्यानी क्रिकेट खेळलं आहे, त्यानंतर तो मस्त लेमन ज्यूससारखं स्प्राईट पितो आणि रिफ्रेश होतो. आणि मग मला त्याचं एक टॅगलाईन द्यायची आहे, नाही तर मला एक फेसबुकवर जे क्रिएटिव्ह असतात, इंस्टाग्रामवर जे तुम्ही क्रिएटिव्ह बघता ब्रँडच्या पेजवर, ते सगळे कॉपीरायटरचे डिझाईन्स असतात. डिझायनरला सांगून की असं असं हवं, मग डिझायनर क्रिएट करतो. आणि त्याच्या खालती जी पोस्ट कॉपी असते ती पण कॉपीरायटर लिहितात. दॅट इज द बेसिक जॉब ऑफ अ कॉपीरायटर इन अ डिजिटल एजन्सी. हे सगळे जे पेजेस आहेत इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, ह्याच्यावर ज्या ज्या कॉपीज लागतात, म्हणजे कॅप्शन जे असतात, हे सगळे कॉपीरायटर लिहितात. ओके, तर विजन आहे, माणूस बसला आहे क्रिकेटच्या ह्याच्यामध्ये आणि तोंडाला स्प्राईट लावली आहे आणि मे बी द टॅगलाईन आता मला ॲट द स्पॉट लक्षात नाही येते काय, बट आय एम थिंकिंग जर काय मला लक्षात आहे, बट लिटरली दॅट इज वॉट द जॉब इज, राईट.
अंडरस्टँड करायचं की आपण कोणाशी बोलतोय, मग त्या माणसाला काय आवडतं, त्या माणसाला, त्या लेडीला, द वुमेन, द मॅन, व्हॉट डू दे एन्जॉय, काय आवडतं, मग त्याच्यावर एक विजन असायला पाहिजे, क्रिएटिव्ह विजन हे असायला पाहिजे. आणि मग त्याच्यावर जी लाईन जाते ती एक कॉपीरायटर देतो. इट कुड बी समथिंग लाईक टेक सम टाईम ॲज यू रिअलाइज नाव. असं कोणालाच अशी लाईन येत नाही, सोपं नाही येते. टेक्स अ लॉट ऑफ प्रॅक्टिस आणि खूप प्रॅक्टिस लागते. आणि मी स्प्राईटसाठी काम पण नाही करत आहे. आय डोंट नो मी असा ब्रँड का घेतला जो मी त्यांच्यासाठी काम पण नाही करत. मे बी स्वतःला चॅलेंज करायला. पण आता मला लक्षात येते की या व्हिडिओमध्ये मी असं कुठलं तरी ब्रँड घ्यायला हवं होतं जे मी लगेच लाईन देऊ शकली असते. बट काहीतरी फ्रेश विकेट असं काहीतरी फ्रेशनेस विकेट और पोस्ट मॅच कूल, पोस्ट मॅच फ्रेशनेस, जस्ट वॉट यू नीड, जस्ट द फिज यू नीड. हे जे लाईन्स आहेत ह्याच्यामध्ये मग आपण काय काय चेंजेस करत राहायचे आणि मग छान लाईन बनते त्याची. आणि मग ती क्रिएटिव्हवर जाते. दॅट क्रिएटिव्ह is uploaded on Instagram, Facebook, आणि that is basically the job of a copywriter. Oh, that's great. थँक्यू दृष्टी, थँक्यू व्हेरी मच. तू आम्हा सगळ्यांना एवढी सगळी इन्फॉर्मेशन दिलीस आणि म्हणजे खूपच जास्त इम्पॉर्टंट होतं हे की आय मीन ॲडव्हर्टायझिंग एजन्सीजमध्ये वगैरे जिकडे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठेतरी कॉपीरायटर्स हवे आहेत, पण आपल्याकडे एक मान्यता अशी झालेली आहे की नाही मेन स्ट्रीम काम केल्यानंतरच भरपूर जक्कळ पैसा मिळतो किंवा जे पण काही आहे ते. आणि ह्या सगळ्या गोष्टी मोडीत निघत आहेत. तर तुझ्या पण पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. स्टोरी मॅजिकला सबस्क्राईब करायला विसरू नका कोणी, कारण हा भाग खूप जास्त छान आणि खूप मस्त झालेला आहे. दृष्टीने आपल्याला खूप जास्त छान मस्त इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. तर स्टोरी मॅजिकला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन दाबायला विसरू नका आणि हा भाग पाहायला विसरू नका.